आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। म्हाडा अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव यांनी खेड पोलीस स्टेशन समोर आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे। राजगुरुनगर येथील निर्भया व पीडिता या लहान मुलींना अत्याचार करून दुहेरी हत्याकांड करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या असा आंदोलक यांनी पवित्रा घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट अयूब शेख, खेड, पुणे। तिसरा दिवस आहे का? प्रशासनाचं काय म्हणणं आहे? कारण मी गेले 4-12 दिवस परदेशात होतो, काल आलो, आलो। प्रशासन काय म्हणत आहे? हो हो बरं उभं राहून बोलला। 25 तारखेला आमच्या 2 चिमुकल्यावर बलात्कार करून एका बॅरेलमध्ये त्यांना सापडलेला होता। प्रशासनाने आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे, परंतु इथं कुठलाही मंत्री किंवा कुठलाही खासदार वगैरे त्यांनी कुणी येऊन घेऊन इथं त्या लेकरांच्या आईबापांना कुणी न्याय द्यायचा कुणीही प्रयत्न केलेला नाही। आज एवढ्या चिमुकल्या त्या व्यक्ती होत्या, त्या अक्षरशः तुम्ही जर बघितल्या तर तुमच्या डोळ्यात अश्रू येतील। एवढ्या छोट्या त्यांनी अक्षरशः असं कृत्य केलेलं आहे, तर त्या नराधमाला फाशी व्हायला पाहिजे। लवकरात लवकर हे फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवून, हे सगळ्यात फास्ट ट्रॅकवर चालवून हे लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावायला पाहिजे। हीच आमची नम्रतेची विनंती आहे गोसाई समाजातर्फे। हा गोसावी समाज एक असा समाज आहे ज्याने आपलं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे, आणि त्या समाजाची लोकसंख्या आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे। नवऱ्याच्या प्रकरणाच्या वेळेस त्या बाईचे डोळे काढले, न्याय नाही भेटला। आता आपल्या मतदारसंघात त्या दोन्ही पोरींवर रेप झाला तरी पुढे न्याय भेटेल का नाही याची काही गॅरंटी नाही। राज्यामध्ये 1 लाख असे केसेस आहेत भटक्या मुक्तांवर झालेले, ते अजूनपर्यंत न्याय नाही भेटला। त्यामुळे पीडित कुटुंबाचं असं मत आहे की आरोपीला लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्याला स्पेशल वकील देऊन त्याच्यावर डायरेक्ट फाशी त्याला द्यावी, असं परिवाराचं मत आहे। तर त्यासाठी परिवाराचं निवेदन ते तुम्हाला देत आहे। सुनील कुठे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मिळालंच पाहिजे। असं आहे, प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रशासनानं तातडीनं कारवाई करून आरोपीला अटक केलेली आहे। पोलिसांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे। आता राहिला प्रश्न, सरकारनं याच्यावर काय भूमिका घ्यायची, न्यायालयाने काय भूमिका घ्यायची। खरं म्हणजे आपल्या समाजाशी माझे चांगले जवळचे संबंध आहे। मला अक्षय रेणके माझा जवळचा सहकारी आहे, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो सहभागी असतो। न्हावऱ्यामध्ये सुद्धा जी घटना घडली त्या घटनेला अजून मी जाऊन भेट दिली होती। हां, मी तिथं जाऊन आलेलो आहे। आता ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, गेले 10-12 दिवस परदेशात होतो। काल संध्याकाळी मी लंडनवरून आलो। अक्षयचा मला काल संध्याकाळी फोन आला, सकाळी मी म्हाडाच्या ऑफिसला थोडा वेळ काम होतं म्हणून ते करून इथं आलो। ही अतिशय वाईट घटना आहे। आपल्या भागामध्ये अशा घटना कधी यापूर्वी झाल्या नाही, ज्या बीड किंवा त्या भागात होतात। पण इथं आमचं सगळ्याचं लक्ष राहील, आम्ही काय पद आहे, काय नाही आहे, कुठला पक्ष आहे, हे सगळं बाजूला ठेवून ह्या घटना सगळ्या महाराष्ट्राला चिंता आणि राग चीड येईल अशा प्रकारची घटना घडलेली आहे। आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी उद्या परवा परत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून गोष्ट त्यांच्या कानावर घालून मी स्वतः बातम्या करेन आणि लवकरात लवकर आरोपीला त्याची शिक्षा मिळेल याची मी आपल्याला खात्री धन्यवाद. घटना घडली. एकाच कुटुंबातील 2 बहिणींवरती अत्याचार करण्याची घटना घडली. त्यांना त्यांची हत्या सुद्धा केली. काय खरं म्हणजे ही अतिशय खळबळजनक, संताप आणि चीड व्यक्त करणारी घटना आहे. आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निंदन किंवा अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार आपल्या परिसरामध्ये कधी झालेले मला आठवत नाही. गुन्हेगारी आहे, परंतु लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचं खून करणं हे आपल्या भागाला शोभणारी गोष्ट नाही. मला आठवतं आहे की आता जरी औद्योगिकरण वाढलं आहे, परराज्यातून खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांची स्थलांतर होत आहेत, त्यांच्याकडनं गुन्हे होत आहेत. चाकण परिसरामध्ये, राजपूर परिसरामध्ये पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. पण आम्ही सुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून कुठंतरी या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. आळा घातला पाहिजे इन द सेन्स आपल्याकडं येणारे भाडेकरू हे त्यांची तपासणी करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना राहायला जागा देणं अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाळत नाही. परिणामी अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत. आता हे जे झालं आहे हे अतिशय संतापजनक घटना आहे. सगळ्या महाराष्ट्राला कुठेतरी विचार करायला लावणारी घटना. सरकार त्यांच्या परीनं कायदे बनवत आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत असते, परंतु ज्याचा जीव जातो त्याच्या घरातल्या लोकांचं नुकसान आहे आयुष्यभराचं. आता ह्या 2 चिमुकल्या मुली त्यांनी काय केलं? काहीच नाही. त्यांची काही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे त्या कुटुंबाला, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला कुठेतरी अशा वाईट घटनेच्या सामोरं जावं लागतं आहे. मी उद्या परवा 2 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथभाई शिंदे, अजितदादा यांच्या त्यांना प्रत्यक्ष भेटू, ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि काहीतरी मदत सरकारच्या माध्यमातून किंवा विशेष करून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत कशी पोचवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न. दादा, खरं तर अशा घटना घडत आहेत आणि पोलिसांचं रेकॉर्ड असून त्यांच्या बाहेरच्या मजुरीचं काम करतात. काय झालं आहे? काय होतं की लोकसंख्या वाढली, पोलिसांकडनं रेकॉर्ड कसं, जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट करा असं केलं तरच ना पोलिसांना रेकॉर्ड राहील. पोलीस स्वतः पुढच्या घरामध्ये जाऊन तरी चौकशी करू शकत नाही की कोण राहते कोण नाही राहत. लोकसंख्या वाढली, खेड आणि चाळीस शहरामध्ये या गोष्टी पॉसिबलच नाही. ते करणं गरजेचं आहे. पण नागरिकांनी सुद्धा, घरमालकांनी सुद्धा तेवढंच सहकार्य करणं गरजेचं आहे. पोलीस करतीलच त्याच्यापर्यंत. हे सुद्धा गृह खात्याला आम्ही सांगायची विनंती करू मुख्यमंत्र्यांना की गृह खात्याला एक सांगा की जिथं रोजगार वाढला आहे, तिथं औद्योगिकरण आहे, अशा ठिकाणी त्यांना अशा गोष्टी पोलिसांनी स्वतःहून कराव्यात. परंतु आता इतकी मोठी घरं आहेत, इतकी लोकसंख्या आहे. चाकणमध्ये जर बघायला गेलं तर 26,000 प्रॉपर्टी, 26,000 घरामध्ये कोण जाणार पोलीस? तेवढा फोर्स, तेवढं मॅनपॉवर पोलिसांकडे नाही आहे. जर घरमालकानं स्वतःहून भाडेकरूला ठेवताना त्यांचं कर्तव्य आणि कायद्यामध्ये तसं उल्लेख आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. ह्या गोष्टी आपण पाळत नाही नागरिक. प्रतिनिधी कोणीच भेटीस आलं नाही असा त्यांचा नातूलांचा आरोप आहे. तुम्ही आलात, मात्र अजूनही कोणी मुख्य प्रतिनिधी आहे, अजून कोणी मंत्री किंवा असं कोणी आता होत त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं निलंबता येत आहे सभापती. माझा पुढचा एक प्रश्न असा आहे या विषयाला सुरू, अशा खंडातली सगळ्यात मोठी रेडिओ तुमच्या गावामध्ये आहे, तर तिलाच थेट विरोध कोल्हेंनी केलेला आहे. आणि रेल्वे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.